एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक आहे। 1 ते 30 जानेवारी दरम्यान हा मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। तर लोकमान्य टिळक टर्मिनस LTT यार्डमधील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक असणार आहे। या काळात तिरुवनंतपुरम सेंट्रल LTT नेत्रावती एक्सप्रेस आणि मंगळूर सेंट्रल LTT मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्या 31 डिसेंबर ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज पनवेलपर्यंतच धावतील। कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा मेगा ब्लॉक असणार आहे। 1 ते 30 जानेवारी दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असेल। बातमी आहे नागपुरातून। नागपूरमध्ये भाजप शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा आता सुटलेला आहे। 151 जागांपैकी भाजपकडून सेनेला 8 जागा मिळाल्यात, तर 6 जागांवर भाजपने स्वतःचेच उमेदवार दिलेत। तर दुसरीकडे नागपुरात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी शेवटच्या क्षणी तुटली। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती शेवटच्या क्षणी तुटली। त्यामुळे काँग्रेसने 151 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 79 AB फॉर्मचं वाटप देखील केलेलं आहे। आज ऑनलाईन सेवा विस्कळीत होणार आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरातील गिग वर्कर्सचा संपाचा इशारा आहे। तर विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं गेलंय। तर मागण्या मान्य करा, नाहीतर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र होईल, असा गिग कर्मचाऱ्यांचा इशारा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।